मित्रांनो नमस्कार. ही आहे यूट्यूब चॅनल मोहन हवालदार्स आठवणींचा पिटारा. सादर होत आहे जैन मत मालिकेचा दुसरा भाग. जैन धर्म प्राचीन आहे. किती प्राचीन आहे? तीर्थंकरांची परंपरा सुरू होते प्रागैतिहासिक काळापासून. पाषाण युगाच्या अखेरीला आणि कृषी युगाच्या आरंभात ऋषभदेवांनी बिहारच्या मगध प्रांतातून जैन धर्माचा प्रसार केला म्हणजे यापूर्वीही हा धर्म होता. जैनांच्या मते हा अत्यंत पुरातन धर्म असून वर्तमान युगात जैन धर्माचे प्रवर्तन 24 तीर्थंकरांनी केले आहे. वर्तमान युगात थोडं अधिक जाणून घेतलंच पाहिजे. डॉक्टर महावीर अक्कोळे, दक्षिण भारत जैन सभेच्या प्रगती आणि जिनविजय या मुखपत्राचा मुख्य संपादक. जैन धर्माच्या प्राचीनत्वाबद्दल ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी जगातल्या बहुतेक सर्व विद्वानांनी हे मान्य केलं आहे की जैन धर्म हा भारतातला सर्वात प्राचीन धर्म आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नव्हते, तर ते वर्तमानकालीन 24 तीर्थंकरांपैकी शेवटचे म्हणजे 24वे तीर्थंकर होते. त्यांच्या अगोदर 23 तीर्थंकर होऊन गेले. 24वे तीर्थंकर भगवान महावीर होऊन गेले, त्यालाही आता 2600 वर्षे होऊन गेली. याचे पुरावे तर सापडतातच, पण सिंधू अथवा सैंधवी संस्कृतीच्या उत्खननामध्ये जैन धर्माच्या अस्तित्वाच्या अनेक खुणा आढळतात. जैन धर्माच्या अस्तित्वाच्या खुणांमध्ये जैन स्त्री देवतांच्या प्रतिमा, पुरुष देवतांच्या नग्न प्रतिमा किंवा दिगंबर अवस्थेतल्या प्रतिमा ह्या आढळल्यानंतर जैन धर्म त्या काळी सुद्धा अस्तित्वात होता हे सिद्ध होते. सर जॉन मार्शल यांच्या मोहनजोदडो अँड द इंडस सिव्हिलायझेशन या ग्रंथातल्या 3ऱ्या खंडामध्ये ज्या 6 प्रतिमांचं चित्र आहे त्या उभ्या स्थितीत ध्यान करताना दिसतात. या तीर्थंकरांच्या जैन प्रतिमा असाव्यात, कारण उभे राहून ध्यान करण्याची पद्धत फक्त जैन धर्मियांमध्येच आढळते आणि तिला कायोत्सर्ग असे नाव आहे. ध्यानस्थ पुरुष देवतांच्या सापडलेल्या प्रतिमा तीर्थंकरांच्याच असाव्यात, कारण काही प्रतिमांच्या खाली बैलाचे चिन्ह कोरलेले होते. म्हणजे ही भगवान वृषभनाथांचे चिन्ह, लांछन बैल किंवा वृषभ हे असल्यामुळं ही आदिनाथांची प्रतिमा होती हे सिद्ध आहे. याचा अर्थ इसवी सनापूर्वी 3000 वर्षेसुद्धा जैन धर्म अस्तित्वात होता. ऋग्वेदात आणि इतर काही वेदांमध्ये सुद्धा, उपनिषदांमध्ये सुद्धा तीर्थंकरांचे उल्लेख आढळतात. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील ग्रीक लेखकांनी तेव्हाच्या भारतीय तत्त्वज्ञानातील लोकांना 2 विभागात विभागलेलं होतं. एक श्रमण आणि दुसरे वैदिक. जैनांचे प्राचीन नाव श्रमण असं होतं. श्रमण संस्कृतीसुद्धा अतिशय प्राचीन आहे. तैत्तिरीय अरण्यकात आणि भागवत पुराणांमध्ये सुद्धा श्रमणांचे उल्लेख आढळतात. असुर म्हणून ज्यांचा वेदांमध्ये उल्लेख होतो ते आर्यविरोधी, अवैदिक किंवा देवविरोधी असे जैनाचार्य होते असे अनेक पुरावे आपण सांगतात. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आत्ता हे जे 24 तीर्थंकर आपण मानतो ते भगवान महावीरांपासून वृषभनाथांपर्यंत हे वर्तमानकालीन 24 तीर्थंकर आहेत. आणि जैन धर्माच्या लिखित शास्त्रांमध्ये, आगमांमध्ये असे लिहिलेले आहे की प्रथम तीर्थंकर वृषभनाथांच्याही आधी भूतकाळातले 24 तीर्थंकर होऊन गेले. अनेक अवसर्पिणी काळसुद्धा होऊन गेले आणि त्याच्यामध्ये अनेक तीर्थंकर होऊन गेले. एवढेच नव्हे तर भविष्यकाळातसुद्धा 24 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत. भविष्याचा जरी आपण बाजूला ठेवलं भविष्यातल्या तीर्थंकरांचा विषय, तरी प्रथम तीर्थंकर वृषभनाथांच्या अगोदर भूतकाळामध्ये जो 24 तीर्थंकर होऊन गेले त्यांचा काळ आपल्याला मोजता येत नाही. याचं कारण त्यावेळी लिखित वाङ्मयाची पद्धत नसेल किंवा
त्याचं महत्त्व त्यावेळी वाटत नसेल, परंतु तो जर काळ गृहीत धरला तर जैन धर्माच्या प्राचीनतमत्वाला मान्यता देण्यावाचून आपल्याजवळ कुठलाही पर्याय उरत नाही. आता इतिहास आणि संख्याशास्त्र बघूया. हडप्पा आणि मोहनजोदडो या प्राचीन शहरांचं उत्खनन झालं आणि त्याच्यातून सिंधू संस्कृती जगासमोर आली. केव्हाची? तर 3300 ते 1750 BC, ख्रिस्तपूर्व 3300 ते 1750 या काळामधली. म्हणजे आजपासून तब्बल 5800 ते 4250 या वर्षांपूर्वीची. तिथं मूळ भारतीय द्रविड राहत होते. आर्य त्याच्यानंतर भारतात आले. इसवी सन पूर्व 1500 मध्ये, म्हणजे 4000 वर्षांपूर्वी ते मध्य आशियातून आले. भारतात आर्य येण्याच्या पूर्वीपासून श्रमण संस्कृती होती. जैन, शैव आणि काही इतर परंपरा आणि दर्शनांच्यावर श्रमण संस्कृतीचा साहजिकच प्रभाव होता आणि पुढेही तो पडत गेला. मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. सादर होत आहे जैन मत मालिकेचा भाग 2, जैन मताची प्राचीनता आणि तीर्थंकर याबद्दलचा. इंडस सिव्हिलायझेशन अँड हिंदू कल्चर या ग्रंथात PR देशमुख लिहितात, जैनों के पहले तीर्थंकर सिंधु सभ्यता से ही थे. सिंधु जनों के देव नग्न होते थे. जैन लोगों ने उस सभ्यता को बनाए रखा और नग्न तीर्थंकरों की पूजा की. ऋषभदेव हे जैनांचे पहिले तीर्थंकर. त्यांचा उल्लेख वेदात आल्याचे दाखले आहेत आणि वेदपूर्व काळात ते होऊन गेल्याचं सांगितलं जातं. संस्कृती के 4 अध्याय या साहित्यात रामधारी सिंह दिनकर यांनी लिहून ठेवलेलं आहे, वेद और पुराण चाहे जो भी कहे, वेद और पुराण चाहे जो भी कहे, किंतु ऋषभदेव की साधना का मेल ऋग्वेद की प्रवृत्ति मार्गधारा से नहीं बैठता. वेदोल्लिखित होने पर भी ऋषभदेव वेदपूर्व परंपरा के प्रतिनिधि है. वेदोल्लिखित होने पर भी ऋषभदेव वेदपूर्व परंपरा के प्रतिनिधि है. जब आर्य इस देश में फैले उसके पहले ही यहाँ वैराग्य, कृच्छ साधना, योगाचार और तपश्चर्या की प्रभा प्रचलित हो चुकी थी. इस प्रभा का एक विकास जैन धर्म में हुआ और दूसरा शैव धर्म में. मोहनजोदड़ो में योग प्रथा सूचक जो निशान मिले हैं उनका संबंध जैन और शिव दोनों परंपराओं से जोड़ा जा सकता है. इतिहासही जैन मताच्या प्राचीनत्वाला हळूहळू दुजोरा देत आहे. वर्तमान तीर्थंकरांपैकी इतिहासाला किती ज्ञात आहेत? भारत आणि मानवी संस्कृती या लेखात विशंबरनाथ पांडे म्हणतात. हा लेख जो आहे तो भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयानं प्रकाशित केलेला आहे. पांडे म्हणतात, इन सभी जैन तीर्थंकरों का अस्तित्व काल जैन विद्वान बताते हैं. उनकी परीक्षा करने का भी हमारे पास साधन नहीं. फिर भी ऋषभदेव, शांतिनाथ और नेमिनाथ, इन तीनों प्राग ऐतिहासिक पुरुषों के अस्तित्व में संदेह की गुंजाइश नहीं है. हालांकि उनके निश्चित समय के बारे में भले ही संदेह हो सकता है. पार्श्वनाथ और वर्धमान महावीर के विषय में तो अब ऐतिहासिक लोग भी असंदिग्ध हो गए हैं. पुरातत्व संशोधक हे केवळ पुराव्यानं बोलतात, शास्त्रशुद्ध जोगतात, निश्चित प्रमाण मांडतात. पण श्रद्धा, आस्था, परंपरा, धर्मपुराणं या गोष्टी पण आहेतच ना. वर्तमान युगातील 24 तीर्थंकर असं जैन मत सांगतं किंवा मानतं. हे वर्तमान युग म्हणजे तरी काय आणि याचा कालावधी आहे तरी केवढा? युगायुगाच्या जैन संकल्पना आहेत तरी काय नेमक्या? ॲडव्होकेट रावसाहेब चौगुले, जैन दर्शनाचा अभ्यासक, तीर्थंकर परंपरेविषयी थोडक्यात माहिती देत आहे. काळ अनादी अनंत आहे. त्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. या लोकात जीव अनंत आहेत. मोहामुळे ते जीव नरक, तिर्यंच, मनुष्य आणि देव या 4 गतीमध्ये अनादी अनंत काळापासून फिरत आहेत. ज्यांनी या मोहाचा नाश केला ते जीव या संसार समुद्रातून पार होऊन अनंत सुखाला, मोक्षाला प्राप्त झाले. अशा अनंत सुखाचा मार्ग दाखविणारे ते तीर्थंकर.
तरंती संसार महार्णवम येन तत्तीर्थम, अर्थात ज्याच्याद्वारा संसार समुद्रातून पार होतो तो तीर्थ, आणि अशा तीर्थाचे प्रवर्तक तीर्थंकर होत. जो जीव सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाचे भाव मनात ठेवून केवली श्रुतकेवलींच्या पादमुलामध्ये षोडशकारण भावना भावतो, त्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडतो, कर्माचा बंध पडतो, आणि तो जीवच पुढं तीर्थंकर होतो. काळ अनादि अनंत असला तरीसुद्धा व्यवहारामध्ये आपण सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष असं म्हणतो. असंच या 20 कोडाकोडी सागर वर्षाचं एक कल्पकाल किंवा त्याला आपण कालचक्र म्हणूया होत आहे. अनादी काळापासून असे कल्पकाल किंवा कालचक्र अनंत झाले आहेत, आत्ता होत आहे आणि पुढं अनंत काळापर्यंत ते होणार आहेत. अशा एका कल्पकालामध्ये अवसर्पिणी आणि उत्सर्पिणी असे 2 मुख्य भेद आहेत. अवसर्पिणी काळाचे पुन्हा 6 भेद आहेत आणि उत्सर्पिणीमध्ये सुद्धा 6 भेद आहेत. अवसर्पिणी काळाच्या सुरुवातीला जो पहिला काळ असतो 4 कोडाकोडी सागर वर्षाचा, त्याला सुखमा सुखमा असं म्हणतात. त्यानंतर दुसरा काळ सुखमा, तिसरा काळ सुखमा दुखमा, चौथा काळ दुखमा सुखमा, 5वा काळ दुखमा आणि 6वा काळ दुखमा दुखमा. याच्या उलट बरोबर उत्सर्पिणी काळाचे सुरुवातीला पहिला काळ दुखमा दुखमा, दुसरा काळ दुखमा, तिसरा काळ दुखमा सुखमा, चौथा काळ सुखमा दुखमा, 5वा काळ सुखमा आणि 6वा काळ सुखमा सुखमा. असे हे उत्सर्पिणी आणि अवसर्पिणी काळ एका कल्पकालामध्ये अनंत आत्तापर्यंत झालेले आहेत, पुढेही अनंत होणार आहेत. भरत आणि ऐरावत या 2 क्षेत्रामध्ये चतुर्थ काळामध्ये, अवसर्पिणीच्या चतुर्थ काळामध्ये आणि उत्सर्पिणीच्या 3ऱ्या काळामध्ये नियमानं, निसर्ग नियमाप्रमाणे 24 तीर्थंकर होत असतात. आत्ताचा जो अवसर्पिणीचा काळ चालू आहे, भगवान महावीर झाले चतुर्थ काळाच्या शेवटी आणि त्यानंतरचा हा 2500 वर्षाचा पंचम काळ सुरू झालेला आहे. तर या झालेल्या चतुर्थ काळामध्ये वास्तविक 24 तीर्थंकर व्हायला पाहिजेत. परंतु यापैकी पहिले तीर्थंकर ऋषभनाथ किंवा आदिनाथ भगवान हे कालदोषामुळं, हाही निसर्ग नियम, या कालदोषामुळं 3ऱ्या काळात झाले आणि 3ऱ्या काळातच मोक्षाला गेले. त्यानंतरचे अजितनाथ भगवंतांच्यापासून म्हणजे दुसरे तीर्थंकर, तेव्हापासून पुढं 24वे तीर्थंकर भगवान महावीर, असे हे 23 तीर्थंकर चतुर्थ काळात झाले. निसर्गामध्ये जे चालू आहे, निसर्ग नियम जो आहे, त्या निसर्ग नियमाचं ज्ञान त्यांना केवल ज्ञानामध्ये झळकलं आणि त्याप्रमाणे केवल ज्ञान झाल्यानंतर सर्व भव्य जीवांना त्यांनी मोक्षाचा मार्ग दाखविला. असे हे तीर्थंकर अनादी अनंत काळापासून अनंत झालेले आहेत. आत्ता या वर्तमान काळामध्ये 24 भगवान ऋषभनाथांच्यापासून भगवान महावीरापर्यंत झालेले आहेत आणि इथून पुढंसुद्धा कल्पकालामध्ये असेच भरत ऐरावत क्षेत्रामध्ये अवसर्पिणीच्या 4थ्या काळात आणि उत्सर्पिणीच्या 3ऱ्या काळात असे अनंत पुढंसुद्धा होणार आहेत. विधेय क्षेत्र म्हणून एक आहे. विधेय क्षेत्रामध्ये मात्र कायमचे 20 तीर्थंकर कमीत कमी होत असतात. जास्तीत जास्त एकावेळी 160 तीर्थंकर होऊ शकतात. मित्रांनो, आख्यायिका आणि इतिहास, आपली धार्मिक पुराणं आणि इतिहास यांच्यातला मेळ आणि गैरमेळ ही एक भयंकर इंटरेस्टिंग गोष्ट आहे. नेमिनाथ हे जैनांचे 22वे तीर्थंकर, ते श्रीकृष्णाच्या नात्यातले असं सांगितलं गेलं आहे. काठेवाड गिरनार हे त्यांचं स्मृतीस्थळ. श्रीकृष्ण पौराणिक आहेत, त्याचप्रमाणे ते ऐतिहासिक असल्याचाही एक मतप्रवाह आहे. दुसऱ्या बाजूला महाभारतात जे महाकाव्य दर्जाचं पुराण आहे, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण, त्यांची गीता, तत्त्वज्ञान, उपदेश या रचना नंतर समाविष्ट केलेल्या आहेत असंही सांगतात. अभ्यासकांनी पुराणांच्या पोटात शिरून श्रीकृष्ण आणि नेमिनाथांचा इतिहास उद्धृत करायलाच हवा. मित्रांनो, जैन मतचा हा दुसरा भाग मी इथे संपवतो. पुढील भागात बोलेन 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ आणि सम्मेत शिखरजी याबद्दल, आणखी थोडं पुराण इतिहास याच्याबद्दल सुद्धा. यानंतर भगवान महावीर यांच्याबद्दल बोलेन, पण स्वतंत्रपणानं. मित्रांनो, जैन मतचे हे पॉडकास्ट आदेश, अधिकार या पद्धतीनं केलेलं मतप्रदर्शन नाही,
पूर्ण माहिती आहे असंही नाही. जितकी माहिती आहे तितकी साधार देण्याचा एक प्रयत्न आहे आणि मोजका आहे, सामान्य ज्ञान आहे, साधार आहे, दिशादर्शक आहे, तसंच उत्सुकता वाढवणारं आणि प्रेरणादायी असं हे निवेदन आहे, हे मात्र नक्की. ऐकत रहा, पाहत रहा मोहन हवालदार आठवणींचा पिटारा, वन अँड ओनली यूट्यूब चॅनल ऑफ इट्स काइंड इन मराठी. धन्यवाद आणि नमस्कार.